गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे इम्पॉर्टंट वर्ड्स बघणार आहोत की जे तुमच्या इंग्लिश स्पीकिंग मध्ये खूप तुम्हाला हेल्प करणार आहेत. गाईज आपला फर्स्ट वर्ड आहे ट्रिमेंडस. ट्रिमेंडस लक्षात ठेवा, नीट मी प्रोनाउन्सिएशन कसं करत आहे. TREMENDOUS ट्रिमेंडस. TRE ट्री, MEN मेन आणि डस DOUS ट्रिमेंडस. इथे जे TRE आहे याला ट्रे नाही म्हणायचं तर ट्री म्हणायचं आहे. क्लिअर. ट्रिमेंडस म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची क्वांटिटी किंवा त्याचा इफेक्ट किंवा त्याची क्वालिटी खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे किंवा प्रचंड आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. कधी इम्प्रेसिव्ह वेनं, त्यावेळेस तुम्हाला ट्रिमेंडसचा यूज करायचा आहे. आता इम्प्रेसिव्ह वेनं म्हणजे काय? समजा एखादी गोष्ट खूप मोठी आहे आणि तुम्ही एकदम अवाक झालात ती गोष्ट बघून आणि म्हणता अरे अरे किती मोठी. तिथे तुम्हाला अरे किती मोठीच्या ऐवजी ट्रिमेंडस यूज करायचा आहे. क्लिअर. आता बघा, आपण जनरली प्रोग्रेस म्हणजे तुम्हाला माहित आहे, प्रोग्रेस म्हणजे तुमची प्रगती होणे. ट्रिमेंडस प्रोग्रेस. तसंच वर्क म्हणजे काय? काम. ट्रिमेंडस वर्क. तसंच चान्स. चान्स म्हणजे काय? संधी. ट्रिमेंडस चान्स. अशा प्रकारे छोटे छोटे वर्ड जोडून पण तुम्ही दोनच असे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. एक्झाम्पल बघा, तिच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे म्हणजे ती प्रचंड हुशार आहे. शी हॅज ट्रिमेंडस टॅलेंट. शी हॅज ट्रिमेंडस टॅलेंट. चित्रपट खूप जबरदस्त होता म्हणजे खूप छान होता, जबरदस्त होता. यासाठी आता इथे जबरदस्त आहे त्यासाठी तुम्हाला ट्रिमेंडसचा यूज करायचा आहे. द मूवी वॉज ट्रिमेंडस. द मूवी वॉज ट्रिमेंडस. क्लिअर झालं ट्रिमेंडस. नेक्स्ट आहे स्टबन. स्टबन. STUBBORN. स्टबर्न. स्टबर्न. इथं जे आणि BORN आहे याला बॉर्न न म्हणता बर्न असं इथे म्हणायचं आहे. क्लिअर. स्टबन म्हणजे काय? हट्टी किंवा जिद्दी. स्टबन बॉय म्हणजे हट्टी मुलगा. स्टबन नेचर, हट्टी नेचर किंवा जिद्दी नेचर. स्टबन पर्सन, हट्टी व्यक्ती. अशा प्रकारे छोटे छोटे तुम्ही हे छोटे छोटे वर्ड सोबत वर्ड जोडून अशी छोटी छोटी तुम्ही बोलू शकतात. एक्झाम्पल, तो खूप हट्टी आहे. ही इज व्हेरी स्टबन. ही इज व्हेरी स्टबन. क्लिअर. नेक्स्ट आहे जेनरस. जेनरस. GENEROUS. जेनरस. क्लिअर. जेनरस. क्लिअर झालं. म्हणजे काय? उदार, दानशूर किंवा मोठ्या मनाचा. सिंपल आहे बरोबर. एक्झाम्पल, तो खूप उदार आहे. ही इज व्हेरी जेनरस. ही इज व्हेरी जेनरस. इतरांशी उदार राहा. बी जेनरस टू अदर्स. बी जेनरस टू अदर्स. गाईड जेही वर्ड्स दिले आहेत त्याला इंग्लिश मध्ये कसं प्रोनाऊन्स करायचं हे सुद्धा मी तुम्हाला मराठीत दिले आहे. तोडून वर्ड्स दिले आहे जेणेकरून तुम्हाला प्रोनाऊन्स करताना इझी गेलं पाहिजे. पहिले हळूहळू प्रोनाऊन्स करण्याचा प्रयत्न करा. एकदा का तुम्हाला जमलं की फ्लो मध्ये प्रोनाऊन्स करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता इथे आहे जेनरस. बऱ्याच जणांना जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जमत नसेल तर त्यांनी जेनरस असं करत करत सिम्पली फ्लो मध्ये यायचं आहे जेनरस. अशा प्रकारे. क्लिअर. नेक्स्ट आहे एन्झायटी. एन्झायटी. ANXIETY. एन्झायटी. एन्झायटी. क्लिअर. इथे जे एक्स आहे या एक्सचा जो साऊंड आहे तो अर्धा ग आणि अर्ध्या ज चा साऊंड आहे. एंग अशा प्रकारे. क्लिअर. एन्झायटी. पहिल्यांदा असं करा प्रोनाऊन्स आणि फ्लो मध्ये एन्झायटी. चिंता, काळजी, अस्वस्थता, भीती, बेचैनी अशा अनेक प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, बऱ्याच जणांना फोबिया असतो. एक्झाम एन्झायटी म्हणजे परीक्षेची चिंता. तसंच एन्झायटी प्रॉब्लेम म्हणजे चिंतेचे प्रॉब्लेम. अशा प्रकारचे तुम्ही एन्झायटीचे छोटे छोटे वर्ड्स पण बनवून बोलू शकता. एक्झाम्पल,
तिला परीक्षेपूर्वी चिंता वाटते. शी फील्स एन्झायटी बिफोर एक्झाम्स. शी फील्स एन्झायटी बिफोर एक्झाम्स. क्लिअर झालं एन्झायटी. नेक्स्ट आहे सिम्पथी. सिम्पथी SYMPATHY. सिम्पथी. क्लिअर. सिम्पथी. SYM सिम PATHY थी. सिम्पथी म्हणजे काय? इतरांच्या दुःखात किंवा अडचणीत त्यांच्या प्रती दया किंवा दयेची भावना असणे, यालाच काय म्हणतो आपण? सिम्पथी. बरोबर. सिम्पथी म्हणजे सहानुभूती सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. बरेचदा तुम्ही छोटे छोटे वर्ड्स पण ऐकले असतील. शो सिम्पथी, सहानुभूती दाखव, किंवा फील सिम्पथी, सहानुभूतीचा तुम्ही अनुभव करा. सिम्पथी वर्ड्स म्हणजे सहानुभूतीचे शब्द. अरे त्याला फक्त काय सिम्पथीचे वर्ड्स पाहिजेत असं बऱ्याचदा बोलतो. सिम्पथीचे वर्ड्स म्हणजे काय? सहानुभूतीचे शब्द. क्लिअर. एक्झाम्पल, तिने गरिबाप्रती सहानुभूती दाखवली. शी शोड सिम्पथी टू द पुअर. शी शोड सिम्पथी टू द पुअर. नेक्स्ट आहे ऑकवर्ड. ऑकवर्ड AWKWARD. ऑकवर्ड. एक AWK ऑक आणि WARD वर्ड. इझी आहे. ऑकवर्ड. ऑकवर्ड म्हणजे काय? अशी परिस्थिती किंवा अशी भावना ज्यात आपल्याला लाजिरवाणी वाटतं किंवा विचित्र वाटतं किंवा अवघडल्यासारखं वाटतं, अशी भावना किंवा अशी परिस्थिती, त्याला तुम्ही ऑकवर्ड पोझिशन. बरेचदा असे छोटे छोटे वर्ड्स ऐकले असतील. तो मोमेंट खूप मला ऑकवर्ड होता. ऑकवर्ड मोमेंट म्हणजे अवघडलेला क्षण. ऑकवर्ड सिच्युएशन, अवघडलेली परिस्थिती. ऑकवर्ड फिलिंग, अवघडलेली भावना. हे छोटे छोटे वर्ड्स आहेत जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे हा वर्ड लक्षात बसला पाहिजे, म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. हे सुद्धा तुम्ही तुमच्या डेली यूज मध्ये बोलताना तुम्ही हे यूज करू शकता. क्लिअर झालं ऑकवर्डचं. एक्झाम्पल बघा. मला मीटिंग मध्ये अवघडल्यासारखं वाटले. आय फेल्ट ऑकवर्ड इन द मीटिंग. आय फेल्ट ऑकवर्ड इन द मीटिंग. क्लिअर झालं ऑकवर्ड. नेक्स्ट आहे प्रिटेंड. खूपदा हा वर्ड तुम्ही ऐकलेला असणार आहे, नेहमी आपण यूज पण करतो. प्रिटेंड, PRE प्रिटेंड, TEND, टेंड, प्रिटेंड. प्रिटेंड म्हणजे काय? ढोंग करणे, खोटे भासवणे किंवा नाटक करणे. म्हणजे खरं नसताना खरं असल्याचे दाखवणे, म्हणजेच काय करणे? नाटक करणे. सिम्पली असंही बोलू शकता याला. प्रिटेंड स्लीप म्हणजे झोपल्यासारखं दाखवणे, म्हणजेच काय करणे? झोपल्यासारखं नाटक करणे. प्रिटेंड स्माइल, खोटं हसू दाखवणे, म्हणजे हसण्याचं नाटक करणे. एक्झाम्पल, तो आनंदी असल्यासारखं ढोंग करत होता किंवा तो आनंदी असल्याचं भासवत होता. ही प्रिटेंडेड टू बी हॅपी. ही प्रिटेंडेड टू बी हॅपी. आता इथे प्रिटेंडेड का आलं? प्रिटेंड जे आहे गाईज तुम्हाला अकॉर्डिंग टू सेंटेन्सच्या टेन्स वाईज तुम्हाला घ्यायचं आहे. हे जे सेंटेन्स आहे हे आहे पास्टचं सेंटेन्स, सिंपल पास्टचं, म्हणून आपण इथे प्रिटेंडचं सेकंड फॉर्म प्रिटेंडेड घेतलेला आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे बिट्रे. बिट्रे, BEB आणि ट्रे, TRAY. बिट्रे विश्वासघात करणे, विश्वास तोडणे किंवा फसवणे, या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. बऱ्याचदा तुम्ही मूवीज मध्ये वगैरे हा वर्ड ऐकलेला असेल. एक्झाम्पल, तू मला फसवलंस. यू बिट्रेड मी. यू बिट्रेड मी. अगेन इथे बिट्रेड का घेतलं? कारण सेंटेन्स आपलं सिंपल पास्ट टेन्सचं आहे. क्लिअर. तिने विश्वास तोडला. शी बिट्रेड ट्रस्ट. शी बिट्रेड ट्रस्ट. क्लिअर. नेक्स्ट आहे कन्फ्रंट. कन्फ्रंट, CON कन्फ्रंट, FRONT फ्रंट. कन्फ्रंट म्हणजे एखादी समस्या
किंवा व्यक्ती किंवा परिस्थितीला न घाबरता त्याला सामोरे जाणे, त्याचा सामना करणे किंवा त्याला तोंड देणे, अशी कंडिशन म्हणजे काय? कन्फ्रंट करणे. बऱ्याचदा आता रियालिटी म्हणजे काय? वास्तव्य. कन्फ्रंट रियालिटी म्हणजे वास्तव्याचा सामना करा. कन्फ्रंट ट्रूथ. ट्रूथ म्हणजे सत्य. सत्याचा सामोरे जा किंवा सत्याचा सामना करा. समस्येचा सामना करण्यास घाबरू नका. डोंट बी अफ्रेड टू कन्फ्रंट प्रॉब्लेम्स. डोंट बी अफ्रेड टू कन्फ्रंट प्रॉब्लेम्स. क्लिअर झालं कन्फ्रंट? नेक्स्ट आहे हेजिटेट. हेजिटेट. HESITATE. हेजिटेट. एखादी गोष्ट करण्यासाठी थोडासा संकोच करणे किंवा वाटणे किंवा खात्री नसणे किंवा एखाद्या गोष्टीचं दडपण असणे, ही जी कंडिशन असते याला काय म्हणतात? हेजिटेट किंवा हेजिटेशन. आपण बऱ्याचदा हे वर्ड्स ऐकत असतो. क्लिअर? एक्झाम्पल बघा. प्रश्न विचारायला संकोच करू नको. डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन्स. डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन्स. मला लोकांसमोर बोलायला संकोच वाटतो किंवा भीती वाटते. आय हेजिटेट टू स्पीक इन पब्लिक. आय हेजिटेट टू स्पीक इन पब्लिक. क्लिअर झालं हेजिटेट? नेक्स्ट आहे फ्रॅजाईल. FRAGILE. फ्रॅजाईल. GILE. जाईल. इथं जी जी आहे याचा ग उच्चार नाही करायचा आहे, ज उच्चार करायचा आहे. फ्रॅजाईल. क्लिअर? अशी वस्तू किंवा अशी कंडिशन जी खूप नाजूक असते आणि सहज कमकुवत पडते किंवा तुटू शकते. जर कंडिशन असेल तर कमकुवत पडू शकते किंवा तुटू शकते. कमकुवत पडणे. आणि जर वस्तू असेल तर तुटणे, अशा मिनिंगने याला घ्या तुम्ही. म्हणजे सहज तुटणारी वस्तू किंवा सहज खराब होणारी कंडिशन. क्लिअर? एक्झाम्पल. हे काच खूप नाजूक आहेत. दिस ग्लास इज फ्रॅजाईल. दिस ग्लास इज फ्रॅजाईल. तिचे आरोग्य खूप नाजूक आहे. हर हेल्थ इज फ्रॅजाईल. हर हेल्थ इज फ्रॅजाईल. क्लिअर झालं? कोणती कंडिशन? फ्रॅजाईल म्हणजे एखादी वस्तू पण असू शकते किंवा तुमची हेल्थ किंवा एखादी परिस्थिती किंवा कंडिशन पण असू शकते. नेक्स्ट आहे ऑनर. HONOR. ऑनर. हॉनर नाही, इथे ऑनर. ऑनर अशा प्रकारे. याच्यात जे एच आहे ते एच काय आहे? सायलेंट आहे, म्हणून इथे याचा उच्चार होणार नाही. ऑनर म्हणजे काय? सन्मान, मान, आदर, रिस्पेक्ट, अशा प्रकारे तुम्ही याची मिनिंग घेऊ शकता. एक्झाम्पल्स. मी माझ्या आई वडिलांचा सन्मान करते. आय ऑनर माय पॅरेंट्स. आय ऑनर माय पॅरेंट्स. तो सन्मानीय माणूस आहे. ही इज अ मॅन ऑफ ऑनर. ही इज अ मॅन ऑफ ऑनर. क्लिअर? आय होप गाईज जेही वर्ड्स आपण आज घेतले आहेत त्याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही खूप क्लिअरली आणि चांगल्या प्रकारे करणार आहात आणि त्याचा यूज सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकणार आहात. डेली यूज मध्ये याचा यूज करा, जेणेकरून हे तुमच्या लक्षात राहतील आणि तुमची इंग्लिश अजून इम्प्रूव्ह होईल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.